नमस्ते फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचेच। थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की चण्यामध्ये आलू टाकून तर बघा। तर मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मी बनवणार आहे आज चना रस्सा भाजी, पण त्याच्यामध्ये एक आलू टाकून तर बघा तुम्ही। खूपच भाजी टेस्टी होते आणि घट्ट गिरवी होते। तर यासाठी मी इथं 1 कप चणे भिजत घातले होते रात्रभरासाठी। चणे भिजलेले आहे चांगले। आता कुकरमध्ये टाकून घेतलेत, बटाटा पण टाकून घेतलेला आहे। नंतर आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचे आहे, म्हणजे 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे मी। आमच्याकडे तांब्या म्हणतात त्याला। याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे आणि 1 चम्मच मीठ टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकू शकता तुम्ही। मी 1 चम्मच माझं पुरेसं होतं। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। थोडंसं तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं, चणे आपले फुटणार नाही यासाठी काही टिप्स पण सांगत असते मी। कुकरच्या 4 शिट्ट्या काढून झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही। चणे आपले चांगले शिजलेले आहे आणि बटाटा पण चांगला उकडला गेला आहे। बटाटा याच्यामध्ये टाकायच्या अगोदर धुवून घ्यायचा आहे 2 पाण्याने। छान शिजलेले आहे चणे। नंतर आपल्याला चण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया। लसूण घेतलेलं आहे, अद्रकचा तुकडा घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे। आपल्याला कांदा, टोमॅटो हे सर्व कट करून घ्यायचे आहेत। माझ्या रेसिपीसोबत काही टिप्स पण असतात। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा, जेणेकरून तुम्हालाही शिकायला भेटेल आणि काही चुका झाल्या असेल तर माफी असावी। कांदा कट करून घेते। लाईव्हमध्ये मी कांदे खाण्याचे सुद्धा फायदे सांगितलेले आहे। ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी बघू शकता लाईव्हमध्ये। अशा पद्धतीने कांदे कट करून घ्यायचे, छोटे छोटे, जास्त मोठे पण करायचे नाही। अशा पद्धतीने कट करायचे आहे आणि चणे खाण्याचे फायदे पण सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये मी। रेसिपी पण बनवत असते आणि त्यासोबत काही मला जमेल तेवढे फायदे पण सांगत असते, जेणेकरून त्याचाही तुम्हाला उपयोग होईल। हे टोमॅटो खराब निघालं, हे टोमॅटो टाकून देते मी। तुम्ही एक वेळेस माझ्या अशा पद्धतीने चना रस्सा भाजी नक्की बनवून बघा, हॉटेलपेक्षा भारी चव लागते। टोमॅटो खाण्याचे पण फायदे सांगितलेले आहे मी लाईव्हमध्ये। मला जेवढं जमेल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करत आहे। कांदे आणि टोमॅटो कट करून झालेले आहे। आणि दररोजच्या भाजीमध्ये कांदा, टोमॅटोचा वापर झालाच पाहिजे। लसूण आणि अद्रक आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत। तुम्हाला मिक्सरला ग्राइंड करायचे असेल तर करून घेऊ शकता। अशा पद्धतीने कुटून झालेला आहे लसूण। आपल्याला जो बटाटा टाकलेला होता त्याची साल काढून घ्यायची आहे। उकडलेला आहे म्हणून याची साल काढून घेत आहे मी, नाहीतर बटाट्याची साल शक्यतोवर काढत नाही मी। तुम्हाला रेसिपी दाखवतानाच काढत असते, नाहीतर मी काढतच नाही आहे, कारण सालीमध्ये पण खूप सारे व्हिटॅमिन असतात। त्यासाठी मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेत असते फक्त बटाटा।
बटाटा कुस्करून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे तापायला. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 3 चम्मच तेल टाकलेलं आहे मी साधारण. तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरा आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. बरेचसे जण काय करतात की आपले पूर्ण मसाले टाकत नाही, पाणी वगैरे टाकून नंतर कच्चेच मसाले टाकतात. कच्चे मसाले कधीच टाकायचे नाही. असेच मसाले टाकून नंतर चांगले फ्राय करून घ्यायचे मसाले. आणि तरी येण्यासाठी पण टिप्स सांगते तुम्हाला. आपल्याला आता अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. एक चम्मच लाल तिखट टाकलं, 2 चम्मच धनी पावडर आणि इथं चना मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि थोडीशी मॅगी मसाला पावडर टाकलेली आहे. मॅगी मसाला अर्धा चम्मच पण नाही टाकला. आणि थोडीशी आपल्याला मिऱ्याची पावडर टाकायची आहे. मिऱ्याची पावडर टाकल्यामुळे खूप छान टेस्ट लागते चण्याच्या भाजीला. हॉटेलमध्ये आपले मिऱ्याची पूड टाकल्याच जाते, त्याच्यामुळे भाजी खूप छान टेस्टी लागते चण्याची. आता याच्यामध्ये आपल्याला कुस्करलेला बटाटा पण घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटं असं मॅश करून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण छान असे फ्राय झाली पाहिजे. एकजीव झालं पाहिजे हे सारण पूर्ण. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं मसाला 1 मिनिटं 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचा. 1-2 मिनिटं अशा पद्धतीने. तर चला मग थोडक्यात तुम्हाला चणे खाण्याचे फायदे सांगते. चणे हे प्रथिनांचा भंडार आहे. प्रोटीन खूप सारे असतात चण्यामध्ये. भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, जे स्नायूच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहे. फायबरयुक्त आहे. चण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वजन नियंत्रणात मदत होते. चणे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे नियंत्रित राहते. चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे मधुमेह लोकांसाठी हे फायदेशीर ठरतात. लोह चण्यामध्ये आयर्न भरपूर असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी मदत करतात. आता आपण थोडक्यात आलू खाण्याचे फायदे सांगते. ऊर्जेचे उत्तम स्रोत आहे. बटाट्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. पचनक्रिया सुधारते. बटाट्यामध्ये असलेले स्टार्च आणि फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्वचेसाठी फायदेशीर बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. रक्तभिसरण आणि रक्तदाब बटाट्यामध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही चणे आणि बटाटा एकत्र करून रस्सा भाजी बनवतात, तेव्हा ती दीर्घकाळ केवळ चवदारच नाही, तर ती शरीराला प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे योग्य संतुलित देखील देतात. ही होती चणे आणि बटाटा एकत्र खाण्याचे फायदे पण सांगितलेले आहे तुम्हाला. कसे वाटले नक्की कमेंट करा. आता आपला मसाला पण फ्राय झाला आहे. माहिती पण सांगून झाली, तोपर्यंत मसाला फ्राय झाला आहे. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघत आहात नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही कळेल की माझ्या रेसिप्या कुठपर्यंत पोहोचत आहे. तर आता आपल्याला चना मसाला करून घ्यायचा आहे. हे चणे टाकून घ्यायचे आहेत. काळा चना आहे हा. तुम्हाला वाटेल खडा वगैरे आहे की काय.
थोडा वेळ फुल गॅस करायचा, नंतर मंद गॅस करून थोडा वेळ होऊ द्यायची. 5 मिनिटं. ही भाजी दिसायलाच तर नाही, दिसायला पण छान असते, पण चव पण खूप टेस्टी लागते हिची. आणि हिच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर आता आपण फायदे तर बघितलेच आहेत, एकत्र खाण्याचे पण. अगदी वाटण न वाटता एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल आपली पण चना आणि आलूची भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे. कस्तुरी मेथीमुळे भाजीला छान अशी चव येते. अशा पद्धतीनेच करून घ्यायची आहे. नंतर भाजी शिजल्यानंतर थोड्या वेळानंतर जास्तच घट्ट होते, त्यासाठी अशी बनवून घ्यायची पहिले. तुम्ही बघू शकता आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.